हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशी काटेरी चकली पाहणार आहोत। तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवतेय। तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छान कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे। तर ही चकली करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे। तर भाजणीसाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ घेताना मी या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे। या वाटीने 4 वाटी तांदूळ घेतले आणि 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। तर तांदळाच्या निम्मे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची, चण्याच्या डाळीच्या निम्मे मुगाची डाळ आणि मुगाच्या डाळीच्या निम्मे उडदाची डाळ। तर तांदूळपेक्षा जास्त आपल्याला चणा डाळ घ्यायची नाहीये, त्याने देखील आपल्या चकल्या नरम पडतात। तर इथे तांदूळ आपल्याला नॉर्मल मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता। तर हे सगळं आपल्याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं आहे आणि धुवून आपल्याला छान वाळवून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं धुवून घेतलंय आणि आता आपल्याला हे वाळवून घ्यायचंय। तर वाळवताना आपल्याला उन्हामध्ये वाळवायचं नाहीये, तर पंख्याखाली बऱ्यापैकी छान कडक असं वाळवून घ्यायचंय। तर इथे छान मी सेपरेटच असं वाळत घातलेलं होतं, कारण आपण भाजणी करणार आहोत तर सेपरेटच भाजायचं असतं आपल्याला, त्यामुळे इथे सेपरेट करून घेतलंय। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला याची भाजणी करून घ्यायची आहे। तर सेपरेट काढल्यामुळे आपल्याला भाजताना सोपं जातं, कारण कमी जास्त टेम्परेचर लागतं, त्यामुळे सेपरेट काढून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी लागणार आहेत, त्या देखील आपण काढून घेऊयात, म्हणजे भाजणी करताना सोपं जाईल। तर आपण तांदूळ घेतलेला आहे, हे सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तांदूळ आणि डाळींचं, बाकी कशाचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं नाहीये। तर इथे मी पोहे, साबुदाणा, धना आणि जिरे घेतलेले आहेत। तर पोहे साबुदाणा आपण एक मूठ घेतलेली आहे आणि 1 वाटी धना आणि अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत। तर पोहे, साबुदाणा, धना आणि जिरे याचं असं काही फिक्स मेजरमेंट नाहीये, कमी जास्त झालं तरी चालेल। पोहे, साबुदाणा, धने आणि जिरे हे आपण धुवून घेतलेले नाहीये, डायरेक्टच घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर आपण भाजणी करून घेऊयात। तर गॅसवर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। तर छान खमंग असं आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे। तर तांदूळ भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला हे एका कपड्यावर काढून घ्यायचे, म्हणजे जरी त्याला पाणी सुटलं तर ते कपड्यावर शोषलं जातं, त्यामुळे कपड्यावर काढून घ्यायचे। आणि लगेच आपण यामध्ये चणा डाळ भाजून घेत आहोत। तर हे आपण सेपरेट याच्यासाठी भाजतो, कारण कमी जास्त टेम्परेचर लागतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये भाजायचं असतं, त्यामुळे आपण सेपरेटच भाजून घ्यायचे। तर छान डाळ देखील खमंग अशी भाजून झालेली आहे, तर ही देखील आपण साईडला काढून घ्यायची आहे। आणि लगेच यामध्ये मी साबुदाणा घालून घेतेय। तर साबुदाणा भाजलेला कसा कळतो, तर इथे तुम्ही पाहू शकता, साबुदाणा भाजला की तो छान फुलून येतो, म्हणजे परफेक्ट इथे भाजलेला आहे। सगळ्या गोष्टी इथे मी भाजून दाखवणार नाहीये, कारण व्हिडिओ फारच लांब होत जाईल। तर थोडेसे पोहे माझ्याकडून मिक्स झाले तरी काहीच हरकत नाहीये। तर इथे सगळी भाजणी मी काढून घेतली आणि कपड्यावर अशी आपल्याला सेपरेट ही थंड करून घ्यायची आहे। पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर इथे पूर्ण अशी थंड झालेली आहे आणि आपल्याला दळायला द्यायची आहे। तर दळण्यासाठी आपल्याला छान ही मिक्स करून घ्यायची। आणि दुसरी गोष्ट, आपली चकली नरम पडण्याचं कारण म्हणजे आपण दळताना ही भाजणी चणा डाळ किंवा तांदूळ यावरच दळून आणायची आणि दळताना छान बारीक अशी दळून आणायची। जर आपण गहू किंवा ज्वारीवर दळली तर त्याने देखील आपली चकली नरम पडू शकते। तर इथे अशा पद्धतीने मी भाजणी करून आणलेली आहे। ही भाजणी तुम्ही महिनाभर स्टोर करू शकता, जशी लागेल तशी आपल्याला चकली करायला घ्यायची आहे। तर आता आपण चकली करण्यासाठी घेऊया। तर एका परातीमध्ये आपल्याला 2 वाटी भाजणीचं पीठ काढून घ्यायचंय। तर इथे मी उकड न काढता चकली करणार आहे, त्यामुळे परातीमध्ये आपल्याला पीठ काढून घ्यायचंय। यामध्ये आपण ओवा घालून घ्यायचा आहे, साधारण 1 चमचा ओवा मी यामध्ये हातावर चोळून घेतलेला आहे आणि तो घालून घेतेय। आवडीनुसार सफेद तीळ घालून घ्यायचेत, मी 2 चमचे तीळ घालून घेतलेत। मीठ घालून घ्यायचे चवीनुसार, हळद घालून घ्यायची आणि
आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे, तर या चमच्याने 3 चमचे मी कडकडीत गरम तेल केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचे। आपण उकड काढत नाही आहोत, त्यामुळे यामध्ये मी कडकडीत तेल घालून घेतेय। उकडचं प्रमाण कधी कधी कमी जास्त झालं तर आपली चकली फसू शकते किंवा ती तेलामध्ये विरघळू शकते, त्यामुळे या पद्धतीने मी चकली करते। याने देखील परफेक्ट चकल्या तयार होतात, अजिबात त्या फसत नाहीत किंवा चकल्या करताना त्या तुटत नाहीत। तर छान हे तेल आपल्याला सगळं भाजणीला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे चोळून घ्यायचे। तर आता थोडंसं नॉर्मल झालंय, त्यामुळे मी हाताने चोळून घेतेय। जर तुम्हाला उकड काढताना प्रॉब्लेम येत असेल तर या पद्धतीने तुम्ही चकली ट्राय करा, अजिबात ती फसत नाही किंवा तुटत नाही। तर पीठ मळताना आपल्याला यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आपण इथे उकड काढत नाही आहोत, त्यामुळे पीठ आपल्याला कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचे। तर जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर इथे जास्त सैलसर आपल्याला पीठ मळायचं नाहीये, थोडंसं हार्डच मळून घ्यायचंय। तर इथे बऱ्यापैकी मी पीठ मळून घेतलंय। आता थोडासा गोळा यातला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय, म्हणजे ते सुकणार नाही यासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचंय। तर इथे मी थोडासा गोळा साईडला काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला सोऱ्या ग्रीस करून घ्यायचा आहे। तेलाने ग्रीस करून घेतला म्हणजे आपल्याला चकली पाडताना सोपं जातं, त्यामुळे अगोदर स्टार्टिंगला आपल्याला छान त्याला तेलाने ग्रीस करायचंय, म्हणजे सोऱ्याला अजिबात कुठे पीठ चिटकून राहत नाही। तर आतून छान सगळीकडे मी तेल लावून घेतलंय आणि आपण जे पीठ ठेवलेलं होतं ते आपल्याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचंय, म्हणजे थोडंसं सैलसर झालं की चकल्या पाडायला सोपं जातं। आपण मळताना थोडंसं हार्डच मळलेलं आहे, त्यामुळे आणखी थोडंसं आपल्याला याला सॉफ्ट करून घ्यायचंय। तर थोडंसं आणखी मी इथे कोमट पाण्याचा हात लावून याला थोडंसं मळून घेतेय। तर या पद्धतीने तुम्ही चकल्या करून पहा, अजिबात त्या कुठे तुमच्या तुटणार नाहीत किंवा फसणार नाहीत। तर अगदी तुम्ही जर पहिल्यांदा चकल्या करणार असाल त्या देखील परफेक्ट इथे तयार होणार आहेत। तर इथे मी छान पीठ मळून घेतलंय आणि आपल्याला हे सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला घालून घ्यायचंय। घालताना छान इथे प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे त्यामध्ये कुठे हवा वगैरे शिल्लक राहत नाही। हवा जर राहिली तर तिथे आपल्या चकलीचा तुकडा पडू शकतो, त्यामुळे छान दाबून घ्यायचे आणि मगच आपल्याला सोऱ्याचं झाकण लावून याचा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या पाडून होत आहेत। 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अजिबात आपल्या चकल्या कधी फसणार नाहीयेत। एकतर भाजणी दळून आणताना त्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं, म्हणजे डाळींचं प्रमाण जास्त घ्यायचं नाहीये तांदळापेक्षा, त्यानेच आपली चकली नरम पडते। दळून आणताना ती परफेक्ट म्हणजे तांदळावर नाहीतर डाळीवरच दळून आणायची, नाहीतर त्याने देखील आपली चकली नरम पडते। अशा 2-3 गोष्टी आहेत ज्याने आपल्या चकल्या नरम पडतात। आणि तिसरी गोष्ट, आपण तळताना कशा पद्धतीने तळतो त्याने देखील आपल्या चकल्या नरम पडू शकतात। तर इथे छान अशा आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे तुटली नाहीये, मस्त अशी काटेरी चकली आलेली आहे। तर शेवटचं टोक आणि पहिलं टोक आपल्याला छान सील करून घ्यायचे, म्हणजे तेलात आपण सोडतो तेव्हा त्या तेलामध्ये सुटणार नाहीये। तर इथे पाहू शकता मस्त अगदी काटेरी अशी आपली चकली तयार झालेली आहे। चकलीची प्लेट घेताना छोटी प्लेट घ्यायची, म्हणजे छान पातळ अशा काटेदार चकल्या तयार होतात। तर इथे अशाच सगळ्या चकल्या मी करून घेतेय। चकल्या करून घेताना सोऱ्या थोडासा उंचावर धरायचा, अगदी जास्त देखील उंचावर धरायचा नाहीये, नाहीतर त्याने देखील तुकडा पडू शकतो। तर इथे मी अशा चकल्या करून घेतेय। करताना जास्त आपल्याला एकदम करून ठेवायच्या नाहीये, जशा आपल्याला लागतील तशाच आपल्याला करून घ्यायच्यात। एकदम जर करून ठेवल्या तर त्या सुकू शकतात आणि तळताना त्या नीट तळल्या जात नाही। तर साधारण इथे मी 5-7 चकल्या अगोदर करून घेतल्यात। तेल देखील मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं, तेलाचं टेम्परेचर आपण चेक करून घेऊयात। तर इथे थोडंसं पीठ मी घालून घेतलंय, तर ते थोडंसं छान कलर आलेला आहे आणि तळून झाल्यावर ते आपोआप वरती देखील आलेलं आहे, म्हणजे परफेक्ट इथे आपल्या तेलाचं टेम्परेचर झालंय।
तर आता आपण यामध्ये चकल्या सोडून घेऊया। तर इथे मी परातीमध्ये चकल्या करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे इथे मी हाताने सोडून घेतेय। तुम्ही जर इथे बटर पेपरवर चकल्या केल्या किंवा प्लेटवर करून घेतल्या तर ते काढताना सोप्या जातात। मी परातीमध्ये काढून घेतल्यात, त्यामुळे इथे हाताने मला सोडाव्या लागतात। तर चकल्या तेलामध्ये सोडताना एकदम सोडायच्या नाहीये, 4-5 थोड्या थोड्या प्रमाणात सोडायच्या, म्हणजे त्या इझिली तळल्या जातात आणि तेलाचं टेम्परेचर देखील मेंटेन राहतं। तर एक साईडने तळल्याच्या नंतर आपोआप त्या वरती येतात किंवा तेलाचे बुडबुडे कमी होतात, लगेच आपल्याला त्याला झारा लावायचा नाहीये। तर इथे एक साईड तळून झाल्याच्या नंतर मी पलटी केली आणि दुसरी साईड आपल्याला तळून घ्यायची आहे। तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता तेलाचे पहिलेपेक्षा बरेचसे बुडबुडे कमी झालेले आहेत। तर असे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली परफेक्ट इथे तळून झालेली आहे। तर आता मी चकल्या काढून घेतेय। तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे। अजिबात कुठे तेलामध्ये ती सुटली नाही किंवा पसरली नाही, तर मस्त इथे चकली झालेली आहे। तर ही चकली आता आपण काढून घेऊयात। कलर देखील तुम्ही पाहू शकता मस्तच आलेला आहे। तर परफेक्ट आपली भाजलेली आहे चकली। आता या चकल्या मी काढून घेतेय। थोड्याशा त्या वाकड्या तिकड्या झाल्या, कारण मी हाताने तेलामध्ये सोडल्या, त्यामुळे त्याचा आकार थोडासा वेगळा आला। पण तुम्ही आकार परफेक्ट येण्यासाठी त्याला प्लेटमध्ये किंवा बटर पेपरवर चकल्या पाडून घेऊ शकता, त्याने मस्त चकल्या होतात। तर अशा चकल्या मी करून घेतेय। तर सेकंड टाइम आपण जेव्हा सोऱ्यामध्ये पीठ घालू तेव्हा पुन्हा त्याला आपल्याला मळून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जर सोऱ्यामध्ये शिल्लक राहिलेलं असेल तर ते देखील आपल्याला छान क्लीन करून घ्यायचे। तर पुन्हा मी थोडंसं पीठ मळून घेतेय, थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा छान मळून घ्यायचंय। आता आपल्याला सोऱ्याला तेलाने ग्रीस करायचं नाहीये, फर्स्ट टाइमच आपल्याला तेलाने ग्रीस करायचंय। तर लगेच यामध्ये मळून घेतलं की आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचे, हाताने प्रेस करून याच्याच चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर जशा लागेल तशा मी इथे चकल्या करून घेतेय, अजिबात इथे मी करून ठेवलेल्या नाहीये, थोड्याफारच आपल्याला करून घ्यायच्यात आणि जशा लागेल तशा तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता मस्त अशा काटेरी चकल्या आपल्या झालेल्या आहेत, अजिबात कुठे तुटल्या नाहीत किंवा काही झालं नाहीये। तर इथे मस्त अशा जेवढी मोठी छोटी साईज हवी आहे तेवढ्या तुम्ही चकल्या करून घ्यायच्यात। जर तुम्ही फर्स्ट टाइम चकल्या करत असाल, तुमचा आकार जर गोल येत नसेल, असा तुमचा वेडा वाकडा जर आकार पडत असेल चकली करताना, तुम्हाला सोऱ्या धरायला प्रॉब्लेम येत असेल, तर त्यावेळेस काय करायचं, अशी चकली पाडून घ्यायची आणि मग हातानेच त्याला आपण छान गोल आकार द्यायचा आहे। तर मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नंतर देखील चकल्या गोल अशा करून घेऊ शकता, याने देखील छान असा आकार येतो। तर इथे परफेक्ट ही देखील पद्धत आहे, तर याने देखील छान आकार येतो। शेवटचं आणि मधलं टोक आपल्याला छान सील करून घ्यायचे। तर मस्त इथे आकार आलेला आहे। तर इथे मी अशाच सेकंड बॅच मधल्या चकल्या देखील तळून घेतेय। तर पाहू शकता छान अशा खमंग तळून झालेल्या आहेत, तळल्याच्या नंतर त्याचे बुडबुडे कमी झालेत। तर अशाच सगळ्या चकल्या मी इथे खमंग अशा तळून घेतेय। तर छान खमंग खुसखुशीत अशा चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत। तर आजच्या या चकल्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।